धारावीत रोड शो दरम्यान एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात येत आहे। काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं। वेळीच या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आलं। आचारसंहिता फक्त विरोधकांनाच का, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा जाब विचारला। काही काळ तणावाचं वातावरण होतं, तर पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण आणलं। आचारसंहिता फक्त विरोधकांनाच का, असा सवाल या ठिकाणी करण्यात आला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा जाब विचारलेला आहे। रोड शो दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्यात आला। धारावीमध्ये एकनाथ शिंदे रोड शो करत होते, त्यावेळीच ही घटना घडलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहे। ज्योत्सना, नेमकं प्रकरण काय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं होतं? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की संपूर्ण राज्यभरामध्ये जे आहे प्रचाराचा जोर वाढलेला आहे आणि अशातच जे आहे ते धारावीच्या जागा जिंकण्यासाठी जे आहे ते अनेक पक्षांचे रोड शो झाले। काल सुद्धा असाच एक रोड शो जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होत होता। मात्र आपण बघितलं की त्या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी जे आहे ती एकनाथ शिंदे यांचा रोड शो बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण घटनेच्या वेळेस पोलीस तिथे उपस्थित होते, त्यांनी त्या कार्यकर्त्यांना बाजूला सारलं। मात्र हा सर्व प्रकार जो आहे तो खरोखरच महायुती, म्हणजे जरी आपण बघितलं की मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये युती जरी नसली तरी एकमेकांचा ताफा अडवून जाब विचारणं इथपर्यंत ते टोकाचे विरोधक आहेत का, अशा प्रकारचा एक सवाल जो आहे ते या संपूर्ण घटनेतून समोर आलेला आहे। विशेष म्हणजे पोलिसांना यांची कोणतीही कल्पना नव्हती आणि नेहमीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी रोड शो होत होते त्या त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली होती। मात्र विरोधकांकडून नव्हे तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवत राज्य निवडणूक आयोग कसे जे आहे ते म्हणजे भेदभाव करत आहे किंवा एकनाथ शिंदे यांच्या रोड शोला कशी परवानगी मिळते किंवा महायुतीच्या म्हणजे भाजप असो किंवा एकनाथ शिंदे असो यांच्या रोड शोला, यांच्या शक्ती प्रदर्शनाला परवानगी मिळते, मात्र आमच्या रोड शोला अशी परवानगी मिळत नाही किंवा आमच्यासोबत आचारसंहितेचे नियम आम्हाला पोलिसांकडून दाखवले जातात, अशा प्रकारचा एक सूर जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या ताफा अडवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये होता। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी वेळीच सावध करत जे आहे ते कार्यकर्त्यांना बाजूला सारलं होतं। मात्र अशा प्रकारचा जर टोकाचा विरोध होत असेल तर मात्र महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती या निवडणुकीत आमने सामने आल्यामुळे या दोन्ही पक्षाचं, कारण आपल्याला माहिती की काही ठिकाणी जे आहे ती थेट लढत एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांसोबत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा ताफा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अडवल्यामुळे कुठेतरी अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा शक्ती प्रदर्शनच करण्याचा प्रयत्न करत होते का, असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे। कारण आपल्याला माहिती की मुंबईमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची जवळपास सर्वच ठिकाणी, म्हणजे एक कुलाबाची जागा सोडली तर सर्वच ठिकाणी युती आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो एकटाच मैदानामध्ये उतरलेला आहे आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही इतर पक्षांची साथ नाही आहे ना समाजवादी। त्यामुळेच हा प्रचार हा महत्वाचा ठरतोय ज्योत्सना, आणि या प्रचारासाठीच आग्रह होता दोन्ही पक्षांचा। मात्र आचारसंहिता फक्त विरोधकांनाच का, असा प्रश्न विचारत या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय। ज्योत्सना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।